नमस्कार, माधुर रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त असे खमंग खुसखुशीत धपाटे बनवते आणि तेही मुळ्याचे धपाटे. मुळ्याचे धपाटे खाल्ले का? खाल्ले असेल ना, कमेंट करून नक्की सांगा. आणि ना सध्या बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात मुळा येतोय. आता हिवाळा चालू आहे आणि बाजारात भरपूर साऱ्या भाज्यांची रेलचेल असते. तर मुळा ना खूप प्रमाणावर येतो. त्यामुळे ना असे मस्त खमंग आणि खुसखुशीत मुळ्याचे धपाटे एकदा नक्की बनवून बघा. चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर धपाटे बनवण्यासाठी त्यांना मी भाजणीचं पीठ तयार करून ठेवलेलं होतं. थालीपीठची भाजणी. तर ना हे ना या पिठामध्ये ना आपण फक्त जिरे घालायचे, हळद घालायची, पीठ घालायचे आणि इथं मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या. ते वाटण घातले आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची. आता ना आपण किसून घेतलेला 1 वाटी मुळा यामध्ये घालणार आहोत. तर इथं मी 2 वाटी भाजणीचं पीठ घेतलं. त्यासाठी ना आपल्याला इथं 1 वाटी मुळ्याचा किस लागणार आहे. आणि ना मिक्सरला फिरवलेलं वाटणाचं हे पाणी आहे ना, तेही यामध्येच घालते. आणि आता आपल्याला ना हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळताना ना खूप जास्त घट्टच पण मळायचं नाही, कारण घट्ट पीठ जर मळलं ना थालीपीठ सरकायला ना वेळ लागतो. थालीपीठ पटपट असं सरकलं जात नाही. त्यामुळे ना थोडंसं सैल हे पीठ ठेवायचं, म्हणजे ना आपले थालीपीठ ना पटपट सरकले जातात आणि वेळही वाचतो. हे बघा असं मस्त असं छान पीठ भिजवले. आता ना याची थालीपीठ आपल्याला लगेच बनवायला घ्यायचे आहेत. तर इथं आता आपण हातामध्ये मावेलीपर्यंत आपल्याला एक गोळा घ्यायचा आणि ना सगळ्यात आधी आपल्याला पोळपाटावर येताना एक छोटंसं कापड घ्यायचं आणि ते पोळपाटावरती ठेवायचं. असे परातीमध्ये पोळपाट ठेवायचं आणि वरतून असं कापड ठेवायचं आणि या वरतून ना थोडंसं पाण्याचं असं शिपका द्यायचं, म्हणजे ना हे थालीपीठ ना चिटकून बसत नाही. आता हातामध्ये असा गोळा घेऊन लगेच आपल्याला हे ना असं थापून घ्यायचं. 4 बोटाने ना असं कडेकडेने सरकत आपल्याला थापून घ्यायचं. धपाटे म्हणजे हेच, धप धप थापून केलेलं धपाट. आता हे ना सगळीकडून असं थापून झालंय. आता आणि हे तापताना ना खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप असं जाडसर हे धपाटे ठेवायचं नाही. जाडसर ठेवले ना तर भाजताना ना त्याला खूप वेळ लागतो आणि एवढी छान अशी टेस्ट येत नाही. थोडंसं असं पातळसर ठेवायचं, म्हणजे ना असे ते खरपूस भाजले जातात. आता धपाटा थापून झालं की यावरतून आपल्याला तीळ घालायचे. आता संक्रांतीचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये तीळ आवर्जून खाल्ले जातात. तर वरतून असे तीळ घालायचे आणि आपल्याला याला होल करून घ्यायचे आहे. तर इथं 5 ते 6 मी इथं होल बनवून घेतले, म्हणजे ना आपले धपाटे खरपूस भाजले जातात यासाठी. आता ना इथं तवा छान असा गरम झाला आहे. तवा छान गरम होऊन द्यायचा आणि वरतून ना तेल सोडायचं आणि थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा, म्हणजे ना काय होतं, धपाटे ना व्यवस्थित असं उलटलं जातं. आता ना आपल्याला हे धपाटं असं अलगद यावरती सोडून द्यायचं आणि हे आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा अजिबात धपाटं कुठेच मोडलेलं नाही. आता कढईने ना आपल्याला तेल सोडून घ्यायचं आणि जे मध्ये होल आहे की नाही त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचं, म्हणजे काय होतं, धपाटे एकदम मस्त असं खरपूस भाजले जातं. त्यासाठी आता ना एक बाजू छान अशी भाजली गेली की ना धपाटं असं पलटवून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं. हे बघा किती छान मस्त असा कलर आलाय. आता ना हे धपाटे इकडे आपण भाजतोय तोपर्यंतच मी ना दुसरं धपाटं थापून घेते. सोबतच लगेच बनवून घेते, म्हणजे ना आपला वेळही वाचतो. आता हे बघा आपलं छान असं मस्त असं खरपूस धपाटं भाजून झालेलं आहे. धपाटे बनवायला वेळ नाही लागत बरं, पण जास्त ना भाजायला जास्त वेळ लागतो. त्यासाठी नाही तर बाहेरच मी चुलीवरतीच भाजायला घेतले, म्हणजे असे मस्त छान असे खरपूस येतात. तरी बघा आपलं मस्त छान असं धपाटं तयार झाले. आता ना मी बाकीचे सगळे धपाटे बनवून घेते आणि भाजून घेते. आता ते लगेच मी दुसरंही धपाटं टाकून घेते आणि हे सुद्धा असं छान भाजून घेते. तर हे धपाटे ना आपण मस्त सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. पोटभरीचा नाश्ता आपला तयार होतो. तर अशा प्रकारे मस्त अशी मुळ्याच्या धपाट्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा.
खूप मस्त लागते. आणि आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले असेल ना तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.